जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण कालपासून श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री तुकाराम महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहतोय। काल आपण पहिला आणि दुसरा अभंग एकत्रित पाहिला। आज आपण या हरिपाठातील तिसरा अभंग पाहूया। तिसऱ्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, अयोध्या मथुरा काशी अवंतिका काची हे द्वारका माया सत्य मोक्षपुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे नित्य नित्य मनी हरी आठवावा तेणेची तरावा भवसिंधू तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा राहील जो नेमा तोची धन्य। या अभंगामध्ये सुरुवातीला तुकाराम महाराज अयोध्या मथुरा काशी वगैरे तीर्थक्षेत्रांची नावं घेतात आणि ही तीर्थक्षेत्रे मायारूप आहेत असं सांगतात। आता या त्यांच्या सांगण्याकडे आपण थोडंसं सूक्ष्मपणे पाहूया आणि तसं सूक्ष्मपणे पाहण्यासाठी एक तीर्थक्षेत्र उदाहरण म्हणून यातून उचलूया। उदाहरणार्थ अयोध्या। आता अयोध्येला आपण का जाणार तर रामाचं दर्शन घ्यायला जाणार। म्हणजे आपली मुळात भूमिका अशी आहे की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र आहे आणि मी ज्या ठिकाणी आहे तिथून उठून मी अयोध्येमध्ये त्याच्या दर्शनाला जाणार। आता इथे मुळात मी हे समजलो की भगवंत माझ्यापासून लांब आहे आणि माझी मला जागा सोडून अमुक एका ठिकाणी गेल्याशिवाय मला त्याचे दर्शन होणार नाही। हीच माया आहे असं तुकाराम महाराज म्हणतायत। म्हणजे काय तर सर्व संतांचं हे स्पष्ट सांगणं आहे की तुझ्या आतच भगवंत आहे, त्याला बाहेर शोधायला कुठेही जाऊ नकोस। आता जी वस्तू माझ्या जवळच आहे, माझ्या अंतरातच आहे, तिचा शोध मी माझ्या आत नको का घ्यायला? तसा न घेता जर तिचा शोध मी बाहेर घेतला तर ते मायेच्या अधीन होणे झाले। असं तुम्ही करू नका असा बोध तुकाराम महाराज करतायत। कृपया कुणीही याचा असा गैरसमज करून घेऊ नये की संत तीर्थक्षेत्रांना कमी लेखतात किंवा त्यांचं महत्त्व डावलतात। एक गोष्ट लक्षात घ्या, काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी भगवान शंकर आहेतच, कैलासाच्या ठिकाणीही ते आहेतच, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र उभे आहेतच, पंढरीमध्ये पांडुरंग उभे आहेतच। मुद्दा इथे असा आहे की आपण त्यांच्या भेटीसाठी पात्र आहोत का? मुळात आपल्यापाशी असलेला भगवंत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? तो न करता केवळ तीर्थयात्रा करणे हे अवडंबर झाले, पण आतील भगवंताचा शोध घेऊन तीर्थयात्रा करणे हे भक्तीत मोडते, मग ते अवडंबर नाही। तुकाराम महाराज सांगतायत, असे भक्तिविरहित केवळ अवडंबर करू नका। जायचं म्हणून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊ नका। आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास ट्रिप म्हणून तिथे जाऊ नका। तिथे साक्षात भगवान आहेत या भावनेनं तिथं जाणं गरजेचं आहे। मी कुणीही नाही आणि कुणी असेनच तर मी मला स्वतःला समर्पित करायला तुझ्या दाराशी आलेलो आहे असा भाव तिथे पाहिजे। पण हा भाव असत नाही। हा भाव येण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याही लागते, कृपा लागते किंवा आंतरिक साधना लागते। म्हणूनच नुसते तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाण्यापेक्षा आपली आंतरिक साधना सांभाळून तिथे जावे। समर्थ रामदासांपासून गोंदवलेकर महाराजांपर्यंत पुष्कळ संत सत्पुरुषांनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाणे केलेले आहे, पण ते त्यांनी कधी केले हे बघणे गरजेचे आहे। तुकामाईंनी गोंदवलेकर महाराजांना आज्ञा केली की आता तू काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जा आणि मग स्वतःच्या घरी जा, तेव्हा ते तिथे गेले। समर्थही कार्यासाठीच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेले। ब्रह्मानंद महाराज सुद्धा तीर्थक्षेत्रांना गेले, पण आपल्या गुरूंनी सांगितल्यानंतर, आणि गुरूंनी सुद्धा
आंतरिक साधना करवून घेतल्यानंतरच शिष्याला तिथे पाठवले. याचा अर्थ काय? तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ऊर्जा आहेच, भगवंताचं एक प्रगट अस्तित्व आहेच, पण त्या अस्तित्वाची जाणीव आपल्या अंतरंगात मुरण्यासाठी आपण तसे तयार व्हावे लागते. असं पहा, समजा एक दगड चहामध्ये बुडवला तर त्या दगडात चहा मुरतो का? मुळीच नाही. पण चहात जर बिस्किट बुडवले तर चहा बिस्किटामध्ये मुरतो, कारण बिस्किट हे चहाला सामावून घेण्यासाठी योग्य आहे, दगड नाही. संत आपल्याला सांगतात की आधी तुम्ही बिस्किट व्हा. बिस्किट व्हा म्हणजेच आधी त्या ठिकाणी जी ऊर्जा आहे, त्या ठिकाणी जे चैतन्य आहे ते आपल्यामध्ये सामावून घेण्याची पात्रता तयार करा आणि मग तीर्थयात्रा करा. अशा वेळी जर तुम्ही तीर्थयात्रा केली तर त्या यात्रेमध्ये भाव, प्रेम, भक्ती याचा ओलावा येईल आणि परमेश्वराची अनुभूतीसुद्धा तात्काळ येईल. अर्थात ही भगवत स्वरूपाची अनुभूती आपण जिथे आहोत आपल्या घरी तिथे शांत डोळे मिटून बसूनही येऊ शकते. पण तीर्थांचेही महत्त्व आहे हे सांगण्यासाठी हे सांगितले. तुकाराम महाराजच म्हणतात, ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. ते हे सांगतात की कुठेही जाण्याची गरज नाही, एका ठिकाणी बसून शांतपणे त्याला आळवा. त्याच दृष्टिकोनातनं ते तीर्थक्षेत्रांना माया स्वरूप म्हणतात, कारण एकतर मी आणि देव वेगळा या भावनेने तिथे जाणे होते आणि मुळातच बाहेर कुठेही तो नसताना त्याचा बाहेर शोध घेणे हे मायेच्या अधीन गेल्याचे लक्षण ठरते. तर असं न करता आपल्या अंतरात अस्तित्वात असलेला भगवंत आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेला भगवंत यांची सांगड साधकांना घालावी असा उपदेश ते करतात. पुढे ते म्हणतात, मोक्षपुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे, प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे. पहा, हाच विषय त्यांनी खुबीने पुढे नेलेला आहे. ते म्हणतात, या चैतन्य तत्वाचं अस्तित्व जे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आहे तेच तुझ्या ठिकाणी आहे. त्याचं जर स्मरण राखलं तर तिथेच उद्धार आहे. मोक्षपुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे. मोक्षपुऱ्यांचं स्मरण कर म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जे चैतन्य तत्व अस्तित्वात आहे त्याचंच स्मरण तू कर असं ते म्हणतात. उघड आहे, अयोध्याचं स्मरण म्हणजे रामाचंच स्मरण नाही का? मग राम कुठे आहे? आपल्या आतच आहे ना. म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन हेच त्या मोक्षपुऱ्यांचं स्मरण आहे असं ते सुचवतात. अशा स्मरण मात्रे प्राण्याचा म्हणजेच जीवाचा उद्धार होतो असं ते सांगतात. मात्र हे स्मरण नित्य पाहिजे आणि हाच महत्त्वाचा विषय आहे. जसं की आत्ता निरूपणामध्ये आपण ऐकलं म्हणून मला आत्मस्वरूपाचं स्मरण झालं, पण एवढ्यानं ते भागत नाही. कारण आपली देहबुद्धी जन्मोजन्मीच्या संस्कारांमुळे घट्ट आहे. म्हणूनच नामाचं स्मरण नित्य असणं गरजेचं आहे. आणि हाच विषय ते पुढच्या ओळीमध्ये मांडतात. नित्य नित्य मनी हरी आठवावा, तेणेची तरावा भवसिंधू. एक गोष्ट लक्षात घ्या, परमात्म्याची अनुभूती आपल्या इंद्रियांच्या पलीकडील आहे. इंद्रियांना परमात्मा गोचर नाही. भगवंताचा अनुभव इंद्रियांना कदापि येत नाही. इंद्रिय मात्र भगवंताच्या सत्तेवर अनुभव घेतात. जसं की मला डोळ्यांना दृश्य दिसतं, नाकाला वास येतो, त्वचेला स्पर्श कळतो, पण आत चैतन्य तत्व आहे म्हणून हे घडतं. पण या डोळ्यांना, नाकाला, त्वचेला चैतन्य तत्व समजत नाही. ज्यापासून ते निर्माण झालं त्याला त्याचा उगम कळत नाही. जसं की सूर्यप्रकाशामुळं मला झाडे दिसतात, फुले दिसतात, डोंगर दिसतात, पण डोंगरांना आणि झाडांना सूर्य कळत नाही. सूर्य कळण्यासाठी सूर्यामध्ये सामील व्हावं लागतं. आत्म्याची अनुभूती घेणे म्हणजे मुळातच इंद्रियांच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूप होणे. पण
आपली परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. आपण इंद्रियांच्या स्वाधीन आहोत. हे असंच झालंय की एखाद्या मालकानं नोकराच्या स्वाधीन राहावं. आपणही आपल्या इंद्रियांचे मालक आहोत. पण घडलंय असं की आपली इंद्रिय आपली मालक होऊन बसली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. आपण ही आपली दशा उलट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण इंद्रियांचं मालक होणं गरजेचं आहे. त्यांच्यावर आपली सत्ता चालली पाहिजे. आपण त्यांच्या सत्तेत असता कामा नये. तुम्ही म्हणाल की याचा नित्यमनी हरी आठवावा अशी काय संबंध? त्याचा संबंध अशासाठी आहे कारण आपलं हे इंद्रियाधीन होणं विषयाच्या नित्यस्मरणामुळं झालेलं आहे. त्याऐवजी जर भगवंताचं नित्यस्मरण ठेवलं तर याच्या उलट होऊन आपण इंद्रियांचे स्वामी होतो. आणि हेच परमार्थ साधनेमध्ये अपेक्षित आहे. भगवंताच्या स्मरणानं आपल्या वृत्ती अंतर्मुख होतात. त्या आज बहिर्मुख असल्यामुळं आपण विषयांच्या मागे धावत आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून आपण आपल्या इंद्रियांचे दास झालेले आहोत. जर वृत्ती अंतर्मुख झाल्या तर त्यांची विषयासक्ती आपोआपच कमी होते आणि त्या अंतर्मुख करण्याचा एकमेव उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण, नामाचे स्मरण, आपल्या आत्मस्वरूपाचे अनुसंधान. म्हणूनच जसं नित्य विषय स्मरल्यामुळं आपण विषयाधीन झालेलो आहोत, इंद्रियाधीन झालेलो आहोत, तसंच नित्य हरी स्मरल्यामुळं आपण या विषयासक्तीतून बाहेर येतो. हे असंच आहे जसं काट्यानं काटा काढावा. आपली त्वचा फाडूनच काटा आत घुसलेला आहे, पण तो काढायला सुद्धा त्वचा फाडणाराच काटा वापरावा लागतो. तसंच जीवाच्या स्मरण नावाच्या गुणधर्मामुळंच जीव बद्ध झालेला आहे, विषयांमध्ये वासनांमध्ये अडकलेला आहे आणि परिणामतः जन्ममरणाच्या संसार चक्रामध्ये भवसिंधूमध्ये सापडलेला आहे. हेच स्मरण जर भगवंताकडे लावलं तर हाच भवसिंधू तो तरून जातो, असा हा उपदेश आहे. नित्य नित्य मनी हरी आठवावा, तेणेची तरावा भवसिंधू. मात्र इथे एक मेख आहे. आपण भवसिंधूमध्ये सापडलेलो आहोत याची तरी किमान जाणीव व्हायला पाहिजे. भवसिंधूत जर गोड वाटत असेल तर अशा मनुष्याच्या बाबतीत काहीही करता येत नाही. त्याच्या अंतरंगामध्ये ही भावना निर्माण होणं की या भवसिंधूतून मला तरून जायचं आहे. माझ्या इंद्रियांच्या इत्यादींच्या अनुषंगानं मी जे सुख उपभोगतो त्याहूनही कित्येक पटींनी श्रेष्ठ असे आत्मसुख आहे आणि ते माझ्याजवळच आहे याचं भान त्याला आलं पाहिजे. आणि ते भान सत्संगती या एकाच गोष्टीमुळे येतं. पण कुणी लगेच खट्टू होऊ नये की आता संत देहात नाहीत, माझे सद्गुरू देहात नाहीत, तर मला सत्संगती कशी मिळणार? याचं उत्तर गोंदवलेकर महाराजांनी देऊन ठेवलेलं आहे. भगवंताचं नाम हीच खरी सत्संगती आहे. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेला उपदेश, अनुग्रह हीच खरी त्यांची संगती आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध यांसारखे सिद्ध ग्रंथ, त्यांचं वाचन, चिंतन आणि मनन ही सुद्धा सत्संगतीच आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा, राहिल जो नेमा तोची धन्य. भगवंताच्या नामाचाच हा महिमा आहे की त्यानं खरी धन्यता पदरात पडते. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे नाम घेतल्यानं सत्संगतीचाही लाभ होतो, शिवाय चित्ताची, आपल्या वृत्तीची अंतर्मुखताही साधते. परिणाम त्याचा असा होतो की त्याला आपल्या देहाचं मिथ्यत्व पटायला लागतं. परिणामतः या देहाच्या सापेक्ष जी प्रपंचाची आणि संसाराची बाधा झालेली आहे त्याचंही मिथ्यत्व पटायला लागतं. आणि नंतर हेही पटतं की आपला देह म्हणजे मी, ही आपली देहबुद्धीच मुळात खोटी आहे. पण हे घडायला नामाचं चिंतन आणि स्मरण
नित्यानं घडलं पाहिजे हे मात्र आहे. एखादं झाड आपल्याला वाढलेलं दिसतं, त्याचा अर्थ काय? कुठे ना कुठे त्याच्या मुळांना पोषण मिळतंय म्हणून ते वाढलेलं आहे. आता झाड लावताना मुळात ते वाढावं म्हणूनच लावलेलं आहे, पण लावलेली सगळी झाडं वाढतात का? तर मुळीच नाही. ज्या झाडांच्या मुळांना पोषण मिळतं ती वाढतात, ज्यांच्या मुळांना पोषण मिळत नाही ती वाढत नाहीत. त्याप्रमाणेच जीव हा मुळात आत्मरूप होण्यासाठीच जीवरूपानं आहे. त्याचं आत्मरूप होणंच अपेक्षित आहे. पण म्हणून सगळे जीव आत्मरूप होतात का? तर मुळीच नाही. जे जीव नामाचं पोषण राखतात तेच आत्मरूप होतात आणि तीच जीवाची खरी धन्यता आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा, राहील जो नेमा. जो या नेमामध्ये राहील, नामाच्या नेमामध्ये, जो हे नाम सतत नित्यत्वानं घेईल, तोची धन्य. असा हा तुकाराम महाराजांच्या हरिपाठातील 3रा अभंग आहे. आपण यथावकाश 4था अभंगही पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.